आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या शासन निर्णयावर म्हणजेच GR वर थेट चर्चा करणार आहोत. हा निर्णय महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्याशी, ज्याला आपण DA म्हणतो, त्याच्याशी संबंधित आहे. कागदावरचे हे नियम प्रत्यक्ष प्रशासनात कसे काम करतात आणि याचे प्रशासकीय पातळीवर काय परिणाम होणार आहेत हे आपण मूळ कागदपत्रांच्या आधारे आज डिकोड करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. सर्वात आधी अगदी थेट मुख्य मुद्द्यावरच येऊया. आकडा आहे 60%. होय, राज्य सरकारने आता अधिकृतपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून 60% केला आहे. हा काही छोटा आकडा नाहीये. याचा थेट परिणाम अधिकाऱ्यांच्या वेतनावर आणि अर्थातच राज्याच्या तिजोरीवर होणार आहे. आता प्रश्न पडतो की आधी हा दर किती होता? तर जुना DA दर होता 58% आणि नवीन दर आहे 60%. म्हणजे ही थेट 2% वाढ आहे. ऐकायला कदाचित 2% ही खूपच किरकोळ वाढ वाटेल, पण जेव्हा आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनाचा विचार करतो तेव्हा हातात येणाऱ्या प्रत्यक्ष रकमेत हा 2%चा फरक खूप मोठा ठरतो, हे नक्की. राज्याच्या आर्थिक नियोजनाचा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. बरं, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही वाढ नेमकी कधीपासून लागू होणार आहे? तर ती तारीख आहे 1 जानेवारी 2026. याचाच अर्थ असा की हा निर्णय रेट्रोॲक्टिव्ह म्हणजेच पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. सोप्या भाषेत सांगायचं तर आदेश नंतर निघाला असला तरी जानेवारीपासूनचा जो काही फरक किंवा एरियर्स आहेत ते अधिकाऱ्यांना एकदम मिळतील. आता तुम्हीच विचार करा, राज्य शासनाला एरियर्सची एवढी मोठी रक्कम एकाच वेळी द्यावी लागणार आहे. याचा अर्थसंकल्पावर तात्काळ भार पडणार हे नक्की. आता एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य शासनाचा हा निर्णय काही अचानक हवेतून आलेला नाहीये. या सगळ्याच्या मुळाशी आहे ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचं म्हणजेच व्यय विभागाचं 22 एप्रिल 2026चं कार्यालयीन ज्ञापन. अखिल भारतीय सेवा संवर्गाचे नियम थेट केंद्राशी जोडलेले असतात. त्यामुळे केंद्राने निर्णय घेतला की तो राज्याला लागू करावाच लागतो. थोडक्यात केंद्राचा हा मेमो या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य ट्रिगर आहे, जो राज्याच्या निर्णयाला कायदेशीर चौकट देतो. आणि या सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेचा वेग खरंच थक्क करणार आहे बरं का. बघा, 22 एप्रिल 2026ला केंद्राचा आदेश येतो आणि अवघ्या काही दिवसातच म्हणजे 11 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासन आपलं अधिकृत GR काढून मोकळं होतं. अगदी डिजिटल स्वाक्षरी करून हा निर्णय अत्यंत जलद गतीने वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला. केंद्र आणि राज्यामध्ये असा वेगवान समन्वय आणि प्रशासकीय तत्परता खरंच बघण्यासारखी आहे. आता थोडं तांत्रिक बाबींमध्ये डोकावूया. हा वाढीव DA नक्की मोजला कशावर जाणार? तर तो मोजला जातो बेसिक पे किंवा मूळ वेतनावर. पण या GR नुसार मूळ वेतन म्हणजे नेमकं काय? तर 7व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार विहित स्तरावर जे वेतन काढलं जातं ते. पण इथे खूप मोठी गोम आहे. शासनाने अगदी स्पष्ट केलंय की ह्या मूळ वेतनात कोणत्याही प्रकारच्या स्पेशल पे म्हणजेच विशेष वेतनाचा समावेश असणार नाही. हा बारीक वाटणारा फरक प्रत्यक्षात भत्त्याची मर्यादा ठरवण्यासाठी अत्यंत कळीचा आहे. याच तांत्रिक बाबींशी जोडलेला आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे FR 921. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या नियमानुसार महागाई भत्ता हा वेतनाचा एक पूर्णपणे स्वतंत्र घटक मानला जातो. म्हणजे DAला स्वतःला मूळ वेतन मानलं जात नाही. आणि हे असं का? कारण जर हा DA मूळ वेतनात मिसळला तर इतर सर्व भत्त्यांमध्ये चक्रवाढ पद्धतीने वाढ होईल आणि मग शासनावर प्रचंड मोठा आर्थिक बोजा पडू शकतो. त्यामुळे भविष्यातील खर्चाचा समतोल राखण्यासाठी हा स्वतंत्र दर्जा असणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, आता प्रत्यक्ष हातात किती रुपये येणार याचं गणित कसं होतं? यासाठी पैशांच्या राऊंडिंग ऑफचे अत्यंत स्पष्ट आणि काटेकोर नियम आहेत. पहिली पायरी अगदी सोपी आहे. जर रक्कम 50 पैसे किंवा त्यापेक्षा जास्त अपूर्णांकात येत असेल तर ती थेट पुढच्या पूर्ण रुपयात बदलली जाईल. आणि जर अपूर्णांक 50 पैशांपेक्षा कमी असेल तर तो थेट वगळला जाईल. एकदम सोपं. यामुळे संपूर्ण राज्यातील हजारो अधिकाऱ्यांच्या पगार मोजणीत कोणतीही संदिग्धता राहत नाही आणि पारदर्शकता टिकून राहते. तर हे सगळे नियम आणि ही वाढीव टक्केवारी नक्की कोणासाठी आहे? या GRचे थेट लाभार्थी कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी म्हणजेच प्रशासनातील उच्चपदस्थ सनदी अधिकारी, जे राज्याचा गाडा हाकतात आणि धोरणात्मक भूमिका बजावतात. राज्याची धोरणं प्रत्यक्षात राबवणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय साखळीसाठी हा विशिष्ट निर्णय लागू करण्यात आला आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, असा कोणताही मोठा निर्णय फक्त एका विभागापुरता मर्यादित राहून चालत नाही. त्याची अगदी तळागाळापर्यंत अचूक अंमलबजावणी व्हावी लागते. म्हणूनच या निर्णयाची प्रत प्रशासनातल्या अगदी सर्वोच्च पातळीपासून म्हणजे राज्यपालांचे सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक ते अगदी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पाठवली गेली आहे. महालेखापाल आणि कोषागार अधिकाऱ्यांनाही हे कळवण्यात आलंय. यावरूनच या निर्णयाचं प्रशासकीय गांभीर्य आणि यंत्रणेची व्यापकता आपल्या लक्षात येते. तर ह्या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.
7व्या वेतन आयोगाशी जोडलेले हे जे निरंतर बदल आणि महागाई भत्त्यात होणारी वाढ आहे, यामुळे भविष्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रशासकीय अर्थसंकल्पांना नक्की कसा आकार मिळेल? एका बाजूला प्रशासकीय खर्च वाढत असताना दुसऱ्या बाजूला विकासाची आणि लोककल्याणाची उद्दिष्टे सरकार कशी साध्य करेल? हा असा प्रश्न आहे ज्यावर धोरणकर्त्यांना कायमच गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.